मनसर हे फक्त शहर नाही, तर हजारो लोकांच्या आशा, स्वप्न आणि मेहनतीचा प्रवास आहे. मनसर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक सुंदर शहर व ऐतिहासिक वारसा असणारे हे शहर आहे. आणि याच शहरामध्ये प्रसिद्ध धार्मिक स्थळ तपनेश्वर महादेव मंदिर आहे. इथल्या लोककथांमध्ये भगवान शंकराच्या तपस्येचा उल्लेख आढळतो. मंचरच्या सौंदर्यात भर घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा गावाची शोभा आणखीनच वाढवते. गेल्या काही वर्षात गावानं एक नवीन दिशा पकडली आहे. कारण मंचरमध्ये उभा आहे एक आवाज, एक नेतृत्व ज्याचं काम बोलतं. सुनील दामोदर बाणखेले व त्यांची पत्नी सौ मोनिका सुनील बाणखेले एक साधं शेतकरी कुटुंबातून आलेलं नाव. लहानपणापासूनच मेहनतीची सवय, समाजासाठी काहीतरी करण्याची आवड होती व त्याचबरोबर खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले व स्वर्गीय अविनाश रहाणे साहेबांकडून समाज कार्याचे बरेच धडे घेतले. त्यानंतरच्या काळात माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सोबत राहून मंचर शहराच्या समस्या सोडवण्यात कायम अग्रेसर राहिले व त्यानंतर मंचर ग्रामस्थांनी त्यांना उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली व त्या काळातही त्यांनी मंचरमध्ये खूप चांगले बदल घडवून आणले. आजही त्यांच्या कामात दिसते तीच निष्ठा, तीच उर्मी. आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सोबतीनं शहरामधील अडचणी, समस्या समजून घेऊन त्या गोष्टींचा पाठपुरावा वेळोवेळी करून चांगले बदल घडवून आणले. आज रस्ते जे खड्डेमुक्त आहे त्यामागे आहे एक जिद्दी नेता आणि समाजसेवकाची मेहनत. मोनिकाताई आणि सुनील दादा यांनी कायमच मंचरच्या विकासाचा विचार केला. सातत्यानं मंचरच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली. विकास म्हणजे काँक्रिटीकरण नव्हे, तर लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे. विकास म्हणजे फक्त रस्ता नाही, तर माणसांच्या मनातील बदल आहे. मोनिकाताईंनी महिलांच्या बचत गटापासून ते शाळांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. सुनील भाऊ बाणखेले यांनी उपसरपंच म्हणून काम करताना मनसर शहराच्या पाणी समस्येवर ठोस पाऊल उचलले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहकार्याने तब्बल 23 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. ही योजना मंजूर होणे हे त्या काळातील मंचर शहरासाठी मोठे यश ठरले. सुनील दादा हे नेहमी समाज कार्यात सदैव पुढे असतात. कुठे रक्तदान शिबिर तर कुठे मोतीबिंदू मुक्त मंचर आणि कॅन्सर मुक्त मंचर करण्याचा त्यांचा मानस आहे व नेहमी त्या दिशेनं ते कामही करत आहे. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी मोनिकाताई त्यांच्या प्रत्येक निर्णयात कायम सोबत असतात, पाठीशी असतात. चला पाहूयात काही अशी कामे की जी मंचर शहरासाठी अत्यंत महत्वाची ठरली. मोर्डेवाडी रोड. मोर्डेवाडी अंतर्गत गटारे आणि रोडची कामे. बाजारतळ, एपी गार्डन, मुळेवाडी अंतर्गत रोड, डोबी मळा रोड, अष्टविनायक सोसायटी रस्ता, जाधव मळा रस्ता, मुलानी वस्ती रस्ता, पिंपळगाव रोड अरुण शेठ यांच्या घरापर्यंतचा रस्ता, लोंडेमळा शाळेचा रोड, भेकेमळा साकव पूल, बाळनपुरी समाधी रोड, भेकेमळा येथील लाईट पोल, गावठाण हद्दी पेविंग ब्लॉक, ब्रह्मा विष्णू महेश सोसायटी रस्ता, दैने वस्ती डोबी मळा रोड, मुळेवाडी ते जीवधन सोसायटी रोड, ऑडिटोरियम व कॉलेज रोड, शॉपिंग कॉम्प्लेक्स, काझीपुरा मस्जिद कडील रोड यांनी लोकांना मोफत चष्मे वाटप शिबिर राबवून अनेक लोकांना मदत केली आहे. महिला व वारकऱ्यांना मोफत तीर्थक्षेत्र दर्शन सारखे उपक्रम राबविले. आणि आता पाहूयात आपली भविष्यात जी कामं आपण करणार आहोत आणि त्यावर काम करत आहोत. नगराध्यक्ष झाल्यावर करण्यात येणारी कामे.
महिलांना आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, राष्ट्रीय आजीविका मिशनच्या माध्यमातून महिला बचत गटांना कर्जे, उद्योगांसाठी मदत आणि स्वयंरोजगारासाठी मदत उपलब्ध करून देणार, शहरातील स्वतःच्या मालकीची जागा नसणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देणार, ज्यांना स्वतःची जागा आहे अशा नागरिकांना देखील घरांची तरतूद करणार, शहर विकास योजना लागू करणार, शहरात सुसज्ज रस्ते, शहराच्या विविध भागात बगीचे, ज्येष्ठांसाठी ओपन जिम, पदपथ, विरंगुळा केंद्रे यांची निर्मिती, बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शहरात सेन्सरसह सीसीटीव्ही कॅमेरे, धोक्याची सूचना देणारी यंत्रणा, आवश्यक त्या सर्व ठिकाणी विद्युत खांब बसवण्यात येणार. मंचर शहराला स्वच्छ आणि नियमित 24 तास 7 दिवस पाणी पुरवठा करण्यासाठी डिंभे धरणातून पाणी पुरवठा त्वरित चालू करण्यात येणार. संपूर्ण शहरासाठी एकत्रित भूमिगत गटार योजना व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभा करणार. शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी नियमित कचरा संकलन, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मैला व्यवस्थापन प्रकल्प यांची उभारणी, दैनंदिन कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वाहने, घंटागाड्या यांची व्यवस्था, मंचर शहराच्या सुरक्षेसाठी नवीन अग्निशमन केंद्र उभारणे, अग्निशमन वाहनांची व्यवस्था, 24 तास 7 दिवस अग्निशमन यंत्रणा निर्माण करणे, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, महिला व बालकल्याण योजनेच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, मुलींच्या शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार, मंचर शहरातील जुन्या बाजारपेठेचे पुनरुज्जीवन करणार, स्वतंत्र आणि सुसज्ज भाजी मार्केट, मटण, चिकन, मासे यांसाठी स्वतंत्र व स्वच्छतेसह सुसज्ज मार्केट उपलब्ध करून देणार, मंचर शहरातील बाजारपेठेचा विकास व वृद्धीसाठी स्वतंत्र पार्किंगच्या सुविधा, सुसज्ज रस्ते, पुणे नाशिक हायवेच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते, पावसाळी गटार यांची निर्मिती करण्यात येणार. साडे हॉस्पिटल ते महात्मा गांधी विद्यालय पर्यंत 4 लेन रस्ता तयार करण्यात येणार. आज मोनिकाताई सुनील बाणखेले या नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या आहेत, पण त्यांच्या मागे आहे या सर्व कामांचा मजबूत पाया. मोनिकाताईंच्या कार्यतत्परतेतून मंचरचा विकास प्रवास अजून वेग घेईल असा जनतेला विश्वास आहे. ही वाटचाल विकासाची आहे, विश्वासाची आहे आणि मंचरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. हेच आहे मोनिकाताई आणि सुनील बाणखेले यांचं खरं योगदान जनतेसाठी मनापासून.